नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षल स्टडी पॉईंटवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जो समजा आपला इतिहास आहे त्याच्यावरची समजा पोलीस भरतीला येणारे जे PYQ आहे ते आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये या ठिकाणी बघणार आहे. तुम्हाला जर पाहायच्या वेळेस समजा तुम्हाला जर तिथे लिहून पाहिजे असेल स्क्रीनवरती, तर आपल्या यूट्यूबवरती चॅनलच्या वरतं डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला C म्हणून ऑप्शन येते. त्याच्यावरती क्लिक केलं की खाली स्क्रीनवरती लिहिल्या जाते ते, ठीक आहे. आणि मग तुम्ही मी जे सांगितलं इथून जे बोलत आहे मी ते तिथं लिहिल्या जाते स्क्रीनवरती. तर आपण असे करून म्हणजे ही सिरीज जर चालू ठेवली तर मला वाटते हे जे आपण क्वेश्चन आहे PYQ आहे ते आपल्याला बऱ्याच तऱ्हेनं म्हणजे कवर होतील. आणि हे जर कवर झाले म्हणजेच काय, हे रिपीट होतात पोलीस भरतीला आणि इतर समजा सरळ सेवेला हे नेहमीच रिपीट होत राहतात. त्याच्यामुळं आपण याचं बघणार आहे. आता पहिला प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? हा बरेच वेळेस प्रश्न म्हणजेच काय 5 स्टार प्रश्न म्हणला जातं त्यांना, तर जवळपास बरेच वेळेस रिपीट झालेला आहे. आता ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. ठीक आहे, याचं उत्तर. यांना आधुनिक भारताचे जनक म्हणजे असा सुद्धा प्रश्न येते की आधुनिक भारताचे जनक कोण आहेत? प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याच्यानंतर भाषा यांच्यावर म्हणजे बऱ्याच भाषावर यांचं प्रभुत्व होतं. उदाहरणार्थ पर्शियन, अरबी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन आणि हिब्रू. त्याच्यानंतर 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती. ठीक आहे. आणि समाज जर म्हणलं तर ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर, भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन आणि साधारण ब्राह्मो समाज आनंद मोहन बोस इत्यादी समजा हे ब्राह्मो समाजाचे उपप्रकार पडतात. त्याच्यावरती प्रश्न येतो आपल्याला. दुसरा प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली? हा जवळपास 21 वेळा प्रश्न विचारून झाला आहे. तर याचं उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराजांचा जन्म जो आहे अमरावती जिल्ह्यामध्ये झाला. प्र.के. अत्रे ज्येष्ठ साहित्य लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांचे टोपण नाव केशव सुकुमार हे आहे. त्याच्यानंतर काय, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने साहित्य विश्वामध्ये उतरले जाते. त्याच्यानंतर काय, तिसरा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? हा एक प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर याचं उत्तर आहे रायगड. ठीक आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील आहे. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. रायगड या किल्ल्यावर महाराजांचा राज्याभिषेक झाला व त्यानंतर 1680 रोजी मृत्यू झाला. चौथा प्रश्न, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? हा पण 17 वेळेस विचारून झालेला आहे. तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे उद्गाते अशा त्यांची ख्याती आहे. शेतकऱ्यांचं आसूड त्यांनी आणखी इतर पुस्तक लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांचे आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न इत्यादी त्यांचे प्रमुख हे पुस्तके सुद्धा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात पहिले रेल्वे कोठे धावली? ठीक आहे. नेक्स्ट हे आहे मुंबई ते ठाणे. कधी धावली हे बघू. पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे महामार्गावर 34 किलोमीटर अंतर धावली. 3 फेब्रुवारी 1925 देशातील पहिले विद्युत रेल्वे धावली. कुठून कुठपर्यंत? तर CST मुंबई ते कुर्ला या महामार्गात धावली. देशातील एकूण 18 रेल्वे विभाग आहे. ठीक आहे. आता मे बी वाटते 19 झाले असतील. 6वं म्हणजेच काय, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? हा बरेच वेळेस प्रश्न येतो. याच्यातलं काय, याच्यामधलं दर्पण. दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी मराठीचे पहिले वृत्तपत्र सुरू केले. आणि हे कोण चालू केलं? तर जांभेकरांनी. ठीक आहे. जांभेकर. त्याच्यानंतर काय, बाळशास्त्री जांभेकर सुद्धा म्हणतो आपण. याच्यासुद्धा नेक्स्ट प्रश्नच आहे. त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश मराठी भाषेतील पहिले दैनिक म्हणून ओळखले जाते. आणि जांभेकरांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी दिग्नदर्शन हे मासिक सुरू केलं होतं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रश्न 7वा, मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? हा बरेच वेळेस प्रश्न रिपीट झाला. तर याचं नाव दर्पणच आहे. जांभेकरांनी 1832 दर्पण वृत्तपत्र सुरू केले. त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनकसुद्धा म्हणले जातात. हा पण प्रश्न रिपीट होतो. आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आणखी की जे 10पेक्षा अधिक विचारलेले आहे की भारतीय असंतोषाचे जनक कोणास समजतात? तर लोकमान्य टिळक. जहालवादी नेते केशरी
व मराठा वृत्तपत्राची सुरुवात त्यांनीच केली होती. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ह्या चतुसूत्री कार्यक्रम ज्यावेळेस वंगभंग चळवळ 1905 मध्ये चालू झाली होती त्यावेळेस यांनी ती घोषणा दिली होती. भारतीय असंतोषाचे जनक असे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना म्हटले होते. ठीक आहे. गणेश उत्सव 1893 मध्ये त्यांनी चालू केला. तसेच शिवजयंती 1895ला. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण कोणत्या देवाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची पूजा करताना गणेशाचं नाव घेतो. सुरुवात गणेशापासून असते म्हणून 1893ला गणेश जयंती आणि 1895ला शिवजयंती. आता शिवजयंती किंवा गणेश उत्सव हे एक खोलातला जर प्रश्न झाला तर मुस्लिम समाजाचा मोहरम जो असतो त्याच्यावरतून त्यांनी घेतलेला आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर हा पण बरेच वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर विल्यम बेंटिंग यांच्या काळात झाला. विल्यम बेंटिंग सती प्रतिबंधक कायदा केला होता त्यांनी. लॉर्ड लिटननं कोणता केला होता? तर बघा, लॉर्ड लिटनने केला होता देशी वृत्तपत्र कायदा. यालाच व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्टसुद्धा म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. 1878चा ॲक्ट आहे आणि लिटन खूप बदमाश होता. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, लॉर्ड लान्सडाऊन यानं कौन्सिल ॲक्ट केला होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर हा सुद्धा जवळपास 11 वेळा प्रश्न विचारून आहे. ठीक आहे. एक मिनिट. हा झाला आहे 1674ला. तारीख आहे 6 जून 1674. हा राज्याभिषेक सोहळा रायगडावर झाला. तो पण येऊ शकते. आणि गागा भट्ट या विद्वान पंडिताकडून तो करून घेण्यात आला होता. नेक्स्ट 11वा क्वेश्चन म्हणजेच पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली 1761 मध्ये. अशाच लढाया बघू आपण 2-3. वांदिवादची लढाई झाली 1760 मध्ये. प्लाशीची लढाई 1757 मध्ये. बक्सारची लढाई 1764 मध्ये आणि पानिपतची तिसरी लढाई म्हणजे 1761 मध्ये. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? हा पण प्रश्न बरेच वेळेस विचारलेला आहे, म्हणजे 12 वेळा जवळपास. तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. तर इंडिया हाऊस असं सुद्धा म्हणलं जाते. ठीक आहे. कुठे आहे? तर लंडन या ठिकाणी. नेक्स्ट, श्यामजी कृष्ण वर्मा हे क्रांतिकारक होते आणि कधी केली? तर 1905ला केली. नेक्स्ट, लंडनमध्ये इतर संस्था होत्या. एक इंडियन होम रूल सोसायटी होती. द इंडियन सोशलिस्ट होती. त्याच्यानंतर वीर सावरकर यांनी इंडिया हाऊसचे म्हणजे वीर जे सावरकर होते आपले स्वातंत्र्यविधा सावरकर म्हणतो किंवा वीर सावरकर म्हणतो त्यांना, ते या इंडिया हाऊसचे सदस्य होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? हा 13 वेळेस विचारलेला प्रश्न आहे जवळपास. वासुदेव बळवंत फडके यांना संबोधले जाते महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक किंवा महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न नेहमीच रिपीट होतो. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण तालुका पनवेल या ठिकाणी झाला. पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी त्यांच्याकडे होती. फडकेंनी पुन्हा येथे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था 1874 मध्ये स्थापन केली. त्यांनी ऐक्यवर्धिनी सभासुद्धा स्थापन केली होती. ठीक आहे. नेक्स्ट 14वा क्वेश्चन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा जवळपास 10 वेळेस विचारलेला प्रश्न आहे. 17 सप्टेंबर. ठीक आहे. हैदराबाद संस्थातील निजामाचे वर्चस्व होते कुठे? तर हैदराबादमध्ये. स्वतंत्र भारताला सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई सुरू केली. ती 17 सप्टेंबर रोजी संपली. त्यावेळी हैदराबाद संस्थानात आंध्र प्रदेश, कर्नाटक हा भाग व महाराष्ट्रातील मराठवाडाचा भाग समावेश होता. 17 सप्टेंबर रोजी हा भाग निजामापासून स्वतंत्र झाला म्हणून हा दिन मराठवाडा मुक्ती दिन संग्राम दिन म्हणून ओळखला जातो. किती तारीख? तर 17 सप्टेंबर. 15वा क्वेश्चन आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये रिकामी जागा येथे झाला. हा जवळपास 10 वेळास विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर कुठं? तर लुंबिनी या ठिकाणी झाला आहे. त्या काळी लुंबिनीचे नाव कपिलवस्तू म्हणजे नेपाळ हे होते. ठीक आहे. गौतम बुद्ध यांना खालील नावाने ओळखतात. उदाहरणार्थ सिद्धार्थ. शाक्यमुनी बुद्ध त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. ठीक आहे. आता बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? तर शाक्यमुनी बुद्ध यांनी केलेली आहे.
त्यांचे वडील कोण होते रे? सॉरी, शुद्धोधन थारू. त्यांच्या आईचे नाव मायादेवी होते. ठीक आहे. नेक्स्ट 16वा, सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते? हा सुद्धा वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर खान अब्दुल गफार खान, त्यांना लाल डगलेवाले सुद्धा म्हणले जाते. ठीक आहे. खान अब्दुल गफार खान हे गांधीजीचे अनुयायी होते. त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात खुदाए खिदमतगार ही संघटना स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती हे स्वामी विरजानंद यांचे शिष्य होते. त्यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाची रचना केली. स्वामी दयानंद यांनी वेदांकडे परत चला असा संदेश दिला. गो फॉर द वेदास असा त्यांनी संदेश दिला होता. नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? हा सुद्धा 10 वेळेस प्रश्न विचारून झालेला आहे. वीरा शिंदे यांनी केली. 12 ऑक्टोंबर 1906 मुंबई येथे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1883 साली शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दैन्य स्थितीचे वर्णन त्यांनी केले. महात्मा फुले यांचे इतर पुस्तके गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म आणि ब्राह्मणांचे कसब. 20वा प्रश्न म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश इंदूरजवळील महू या ठिकाणी झाला. ठीक आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? हा सुद्धा बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे भयानक. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा असर आहे. आणि जन्म कुठं झाला कर्मवीर भाऊराव पाटलांचा? तर जन्म कुंभोज, तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर. मूळ आडनाव होतं देसाई. मूळ गाव मूडबिद्री म्हणजे कर्नाटकमध्ये. रयत शिक्षण संस्था स्थापना कधी झाली? तर 4 ऑक्टोंबर 1919ला. कुठं झाली? तर सातारा जिल्ह्यात कार्ले या संस्थेत कमवा आणि शिका हा उपक्रमसुद्धा राबवला जातो. ठीक आहे. म्हणजे कमवा आणि शिका हा जो उपक्रम आहे कोणाचा आहे? तर हा रयत शिक्षण संस्थेचा आहे. आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटीलांनी केली. कधी केली? तर 4 ऑक्टोंबर 1919. नेक्स्ट क्वेश्चन बघू आणि शेवटचा क्वेश्चन आज इथेच थांबू. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? कशाची आढळतात? तर जातक कथांची चित्रे आढळते. अजिंठा हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तेथील प्राचीन लेणी पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर जातक कथा यांची आढळतात. ठीक आहे. आज पहिलं लेक्चर हे तुम्हाला कसं आवडलं? नक्कीच याचा अभिप्राय तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू. जर तुम्हाला आवडले लेक्चर तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेस. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.